ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यामधून प्रत्येक वर्षी 1,75,000 मजूर ऊसतोडीच्या कामाला जातात। यापैकी 78,000 महिला मजूर आहेत। त्यातील 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली होती। मात्र याबाबत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे। नमस्कार। बीडमध्ये 843 ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या ही बातमी वाचून प्रत्येकाला धक्का बसला। मलाही एक स्त्री म्हणून हे खूप जिव्हारी लागलं। पण जेव्हा मी सत्य तपासलं तेव्हा लक्षात आलं की ही माहिती अर्धसत्य आणि दिशाभूल करणारी आहे। आपण याबद्दल थोडंसं जाणून घेऊया। मी संबंधित अधिकाऱ्यांना विचारून ही माहिती आज तुमच्या समोर ठेवतेय। ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यासाठी 2019 पासून काही नियम आणि खबरदारी घेण्याच्या दृष्टीने शासनाने काही नियम बनवलेत। आता उठसूट कोणीही गर्भपिशवी काढू शकत नाहीच। जर कुठल्या महिलेला गर्भपिशवीच्या संबंधित काही गंभीर त्रास असेल फक्त तेव्हाच, तेही बीड जिल्हा शल्यचिकित्सकांची परवानगी घेऊन, मान्यता घेऊन, तिची तपासणी करून खरंच ती गर्भपिशवी काढण्याची गरज आहे का, तरच ही शस्त्रक्रिया केली जाते। या शस्त्रक्रिया वैद्यकीय कारणांमुळे वेगवेगळ्या वर्षात झालेल्या आहेत। म्हणजे 2019 पासून तर बीड शल्यचिकित्सकांच्या अधिकृत तपासणीनंतर परवानगीशिवाय अशा शस्त्रक्रिया झाल्याच नाहीत। या शस्त्रक्रियांचा कालावधी हा ऊसतोड हंगामाच्या लगतचा नाही आहे। यापैकी 267 महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही 2019 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये शल्यचिकित्सकांच्या पूर्व परवानगीने, तिच्या तपासणीने, तिला गरज आहे म्हणून आणि उर्वरित 576 महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही 2019 पूर्वीच झालेल्या आहेत। त्यामुळेच माझं माध्यमांना विनम्र आवाहन आहे की महिला आणि आरोग्य यासारख्या संवेदनशील विषयांवर बातम्या देताना कृपया पूर्ण शहानिशा करा, गैरसमज आणि भीती पसरवू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।